चला तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। तुम्ही पाहत आहात, ऐकत आहात आणि अनुभवत आहात ईशान चषक 2024 चे सुरेख आणि शानदार पर्व। आदरणीय राजू रोडे सर यांच्या वाढदिवसाचं खरं तर निमित्त आहे आणि विद्यमान सामना तुम्ही पाहू शकता। एकीकडे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली टीम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत। पहिला बॉल, पहिलाच बॉल, खोलवर टप्प्यावरचा बॉल, बुंदा प्रकारचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पहिल्याच बॉलवर वापरलं गेलंय आणि मिळाली धाव एका धावेने सुरुवात केली शिवछावा सनबूर टीम। त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना फक्त एक धाव स्कोर कार्डवर लागली। चला मॅन ऑफ द मॅच दिली जाते। सनी कंग ठरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना दिला जातोय। दुर्गेश शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आणखीन एक सिंगल धाव स्कोर कार्डवर ऍड होईल, परंतु तुम्ही पाहू शकता सनी कंग यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। हॅलो, हा बोला ना। हो ते तुम्ही येताना देऊन टाका। या बॉलवर ऑन साइडला आपण पाहिलंय चौकार ठोकला जातो बॅट्समनच्या माध्यमातून। बॅट्समन राजू यांच्या माध्यमातून कॅप्टन बाईट मध्ये त्यांनी सांगितलं होतं की समोरची टीम देखील तेवढी सगळे आम्हाला देखील खूप चांगल्या धावा त्यांच्या समोर उभ्या करायच्या। त्यांनी पहिल्याच ओव्हर मध्ये दमखम दाखवली। पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, धोका होऊ शकतो क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि फलंदाज राजू बॅक टू डगआउट। विकेटचं पतन झालंय कारण एक चौकार ठोकला आणि चौकार नंतर चांगलं पुनरागमन केलंय गोलंदाज आशिषने। नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय विशाल। राजू यांची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा आशिष तयार। विशालसाठी फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग होता, या बॉलने धारण केला होता आणि खरं तर अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली। अगदी मातीचा सुगंध देऊन गेलाय की काय हा बॉल। अप्रतिम गोलंदाजी आशिषने साकारली या बॉलवर। आपण पाहू शकता पिचचा जर विचार केला तर अगदी गोलंदाजांना देखील पूरक अशी धावपट्टी या ठिकाणी पाहायला मिळते, फलंदाजांना देखील पूरक अशी धावपट्टी पाहायला मिळते। त्यामुळे आज खूप चांगला खेळ या मैदानावर पाहायला मिळतो। इथे संधी होती, बॅटचा आवाज, कडचा आवाज या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचला होता, परंतु यष्टी रक्षकाकडून झाली चुकीचा मोबदला। एक धावांमध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 मोर रन ॲडेड ऑन अ स्कोर कार्ड। एक धाव अजून स्कोर कार्डवर ऍड झाली आणि या स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहिलं तर लागल्या धावा 7। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा स्कोर कार्डवर। शिवछावा सनबूर टीम 2 हात करण्यासाठी आपण पाहतो ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाझोली टीम। काही खेळाडू आपण पाहिले तर भरपूर लांबचा प्रवास, कित्येक किलोमीटरचा प्रवास करून गावाकडून ह्या स्पर्धा नवी मुंबईच्या या क्षेत्रामध्ये खेळण्यासाठी येतात। हे क्रिकेटवर असलेलं प्रेम, क्रिकेटचे असलेलं ऋणानुबंध आणि क्रिकेटची आवड, छंद हे जोपासण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतात। नेक्स्ट बॉलर दुसरा गोलंदाज प्रीतम, गोलंदाजी मार्कवर। पहिलं षटक आशिषने अप्रतिम हाताळलं गेले आणि धावा खर्च केल्यात फक्त 7। दुसरं षटक प्रीतम हाताळण्यासाठी तयार आणि स्ट्रायकर बॅट्समन असेल आकाश।
नॉन स्ट्रायकरला आपण विशालला पाहतोय. प्रीतम गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक आहे, बंधनाचं षटक पहिलं होतं त्याच्यामध्ये 7 धावा. आता बंधन खुलं आहे, त्याच्यामध्ये किती धावा येतील. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट डीप मध्ये आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. ही नेहमीची रचना, सजावट मांडणी शिवछावा सनबूर टीमच्या माध्यमातून. बॉल हातातून स्किट झालाय. डेड बॉल. कधी कधी हातामधून बॉल सुटतो देखील. खूप चांगला फटका कव्हरच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक आहेत, एकाने पकडला जातो इथे झेल आणि संपलाय बॅट्समनचा खेळ. इथे मात्र दुसऱ्या विकेटचं पतन ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली टीमच्या. आकाशला परतावं लागतंय. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होते. आकाशची जागा भरून काढण्यासाठी दिनेश आणि विशाल ही जोडी मैदानावर तुम्ही पाहाल. अनिकेत कोण? टेटमे. दिनेश मैदानामध्ये दाखल झालं. विशाल त्याच्या जोडीला असेल. या जोडीला भरपूर वेळ या मैदानावर खर्च करावा लागेल, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त दुसरे षटक मार्गस्थ. या षटकातील जवळजवळ 4 चेंडू, 5 चेंडू या षटकातील देखील अजून शिल्लक असतील. म्हणजे 11 चेंडूंचा खेळ अजूनही या मॅच मध्ये शिल्लक असेल. त्यामुळे ही जोडी जास्तीत जास्त तळ टोकून उभं राहणं फार गरजेचं आहे. उभे राहिले तर धावा नक्कीच येतील. दिनेशवर जबाबदारी आहे, परंतु पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन झालंय. प्रीतमने पहिल्याच बॉलवर पहिलाच धक्का दिलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाझोली टीमला. स्ट्रीकरेंटचा फटका 30 यार्ड सर्कलच्या बाहेर इनफिल्डला क्लिअर करून बॉल चाललाय आणि तिथे मात्र एक आपण पाहू शकता सिंगलने खातं खोललं गेलंय. बॅट्समन दिनेश याचा आणि त्याच्या नावावर 1 धाव या ठिकाणी प्राप्त होते. टोटल स्कोर आपण पाहिला ज्योतिर्लिंग स्पोर्ट वाजोली 8 धाव. प्रीतम पुन्हा एकदा तयार. समोर आहे विशाल. विशालसाठी हा बॉल बॅकफुटला गेलाय. कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून झाली चूक. झेल जमिनीला दान झालाय, परंतु नक्कीच चटका लावून गेला असेल मनाला देखील, कारण ह्या 2 धावा देखील महागड्या ठरू शकतात. या 2 धावा बॅटिंग करत असताना आपल्या अंगलट येऊ शकतात. शिवछावा सनबूर टीम, सनबूर नाईट मध्ये या टीमने देखील खूप चांगला परफॉर्मन्स शिवछावा सनबूर टीमने केला होता. दुसरा प्राइस सांगणार होता काय? MTC प्रीतम पुन्हा एकदा तयार विशाल साठी. हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अमित बॉलच्या खाली, त्याच्याकडून पुन्हा एकदा चुकांवर चूक. कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली टीम मला वाटतं या वर्षीच्या सत्रामध्ये हे दुसरं त्यांनी एंट्री घेतलेली आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये. आणि शिवछावा सनबूर टीम इथे कुठेतरी त्यांचे प्लेयर्स देखील कमी पाहायला मिळतात. 3 जर्सी आपल्याला पाहायला मिळतात, जे ऑड जर्सी मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. अर्थातच हे प्लेयर एक्स्ट्रा प्लेयर असतील जे इतर संघाकडून त्यांनी घेतलेले आहेत. तरी देखील क्रिकेटची आवड आहे, फार कौतुक करावं लागतं पाटण तालुक्याचं. इथे मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल प्रीतमचा आणि एक फक्त सिंगल डबलचा खेळ मैदानावर या ठिकाणी पाहायला मिळतो. रोमहर्षकता जी मॅचची होती ती कुठेतरी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी प्रीतमने, खोलवर टप्प्यावरची गोलंदाजी, अचूकता ही त्याची निशाणी आहे. प्रीतमने दाखवून दिलंय या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना. प्रीतम तयार आणि आता दिनेश विशाल साठी हा बॉल खोलवर टप्प्यावरचा. पुन्हा एकदा या खेळाडूचं विशेष कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉल जर आपण पाहिलं तर या बॉलवर 2 धावा जरूर प्राप्त झाल्यात, परंतु प्रत्येक बॉल बॅट्समनला कोणत्याही प्रकारचा रूम दिला नाही. कारण पाहिलं 3 ते 4 बॉल त्यांनी खोलवर टप्प्यावरचे बॉल टाकले गेलेत आणि इथे पूर्णपणे ब्लॉक करण्याचा प्रयत्न बॅट्समनला. दुसरं षटक देखील या ठिकाणी संपुष्टात आलंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 14 धावा.
पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा ज्या खर्च केल्या होत्या आशिषने, अप्रतिम षटक त्याने हाताळलं गेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील 7 टोटल 14 धावा स्कोर कार्डवर 14. चला सुपुगडेवाडी टीम सावंतवाडी टीम टॉस साठी आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. चला सुपुगडेवाडी आणि सावंतवाडी दोन्ही टीमचे कर्णधार सरा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. लगेचच नाणेफेक घेतली जाईल. चला दोन्ही कॅप्टन्स, शेवटचे षटक आहे, हाणवारीचं षटक आहे. गरज आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली टीमला 1-2 षटकारांची नक्कीच गरज आहे. दिनेश स्ट्राईकला, दिनेश आहे ना, दिनेश आता स्ट्राईकला शेवटचं शतक हाताळण्यासाठी शिवछावा सनबूर संघाच्या माध्यमातून अक्षय फिरवायचा होता ऑन साइडला. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, पंचांना माहिती आहे काय घडले मैदानाच्या आतमध्ये, त्यांनी फेटाळला अपील. तोपर्यंत एक निर्धाव बॉल, 14 धावा स्कोर कार्डवर लागल्या. थोडीशी मीटिंग घेतली जाते, थोडंसं एक्सपिरियन्स आपला शेअर केला जातो. नॉन स्ट्रायकरचा बॅट्समन सांगतोय कशा पद्धतीचा बॉल येतोय, कारण नॉन स्ट्रायकरचा बॅट्समन हा आरसा असतो कुठल्याही संघामधला, त्याला माहिती असते कशा पद्धतीचा बॉल टाकला जातोय. हा सो कानमंत्र दिलाय, परंतु या कानमंत्रानंतर काहीसा फरक पडेल का? गोलंदाज तयार अक्षय दिनेशसाठी. आणि इथे मात्र आपण पाहू शकता सबमरीन डिलिव्हरी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात आणि आणखीन एका विकेटचं पतन. नाव दिनेश बॅक टू डगआउट. एक वेगळे अपेक्षा घेऊन, वेगळा उत्साह घेऊन या नववर्षाच्या सुरुवातीला 2024 सोनेरी कुरियाची सोनेरी किरण, नवीन आशा, नवीन उत्साह, नवीन उमंग आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, आणि नवीन वर्ष सुख समृद्धीचे आपल्या सगळ्यांना जाऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना जरूर करतोय. आणि वाजोली टीम देखील नवीन उत्साह घेऊन मैदानामध्ये दाखल झाली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रकारचा कुठलाही फटका घेण्यापासून या ठिकाणी प्रतिरोध केलेला आहे. खरं तर गोलंदाजाने पहिले गोलंदाज आशिषला आपण पाहिलं, अप्रतिम सुरेख गोलंदाजी आपण पाहिली आणि व्हेरिएशन्स होते त्याच्या गोलंदाजीमध्ये. त्यानंतर प्रीतमला आपण पाहिलं ज्यांनी टार्गेट केलं होतं ब्लॉक होल, ज्यांनी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं, जे 4 बॉलवर त्याच्या आपल्याला पाहायला मिळालं. आणि शेवटचं षटक देखील खूप चांगलं टाकण्यासाठी गोलंदाज मात्र तैनात आहे, परंतु कमबॅक करावं लागेल. नवीन आलेला फलंदाज काय नाव अभिजितला इथे मात्र फटका नक्कीच नोमॅन्स लँडमध्ये गेलाय. डीप लॉंग अपवरून क्षेत्ररक्षक आलाय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पंचांचा बोट गेला आकाशामध्ये, अर्थात हा देखील विकेट माघारी परतेल. एक धाव काढली आणि त्यानंतर लगेच माघारी परतलाय. चला सावंतवाडी टीमचा कर्णधार आलाय सुपुगडेवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत. टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लहू जाधव सर त्या ठिकाणी उपस्थित राहतील, टॉस घेतील. परंतु तोपर्यंत काही बॉलचा खेळ या ठिकाणी मैदानावर शिल्लक राहिलाय. जसं शेवटचा बॉल समाप्त होईल, इनिंग संपेल, तसं मात्र या ठिकाणी टॉस घेतली जाईल. आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, खूप चांगला गोलंदाज या ठिकाणी काम करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज अक्षय फास्ट अँड फ्युरियस, भन्नाट वेग या वेळेला या बॉलवर धारण केलंय गोलंदाज अक्षयने आणि पूर्णपणे फसवून टाकलंय बॅट्समनला. आणखीन एक निर्धाव चेंडू. आता मी म्हणा आजच्या दिवसातील लोवेस्ट स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल की काय, कारण आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले धावा 16. बॅकफुटला जाऊन यावेळेला आपण पाहतोय स्क्वेअर किड करण्याचा प्रयत्न, तिथे देखील आत्ता 16 धावा झाल्यात, माफ करा, या अगोदर 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या होत्या. कॅमेरामॅन आमचा पहा अगदी काय नाव त्याचं रे, नीरज मात्रे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि हा देखील अयशस्वी राहिला. धोका होऊ शकतो नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला. आणि इथे मात्र फक्त 17 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय शिवछावा सनबूर टीमला. टॉसला जाऊया. 3 मात्रे तुम्हाला पाहायला मिळतात अक्षरशः आज. नीरज मात्रे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, अक्षय मात्रे
स्वतः प्रोप्रायटर आहेत MTC लाईव्हचे आणि दत्तात्रय म्हात्रे ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. धन्यवाद. मी विनंती करेन अजय साहेब आपले शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करायची आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण सामना सुपुकडेवाडी विपक्ष सावंतवाडी. एका बाजूला सचिन आणि एका बाजूला राम, दोन कर्णधार यांना आपण पाहतोय. आणि या टॉसचा बॉस मध्ये आपण फॅशन हब DK स्पोर्ट्सचा फॅशन हबचा कटआउट ऋषी पाटील यांचा कटआउट सुपुकडेवाडी संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. मान्यवरांचा आभार, अभिनंदन. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? बॅट फर्स्ट. नक्कीच 3 षटकांची लढत. बॉलिंग. नक्कीच गोलंदाजी स्वीकारली. इट्स ओके. 3 षटकांची लढत, दुपारचं सत्र कितपत रोखण्याचा मानस असेल? जेवढ्या कमी धावेत रोखण्याचा प्रयत्न करीन तेवढ्या आम्ही कमी धावेत रोखण्याचा प्रयत्न करणार त्यांना. आणि आमची टीम थोडी नवीन आहे त्यामुळे नवोदित सगळे खेळाडू आहेत. तरी सर्वांनी चांगलं प्रोत्साहन द्यावं हीच माझी अपेक्षा आहे. राजू रोडे सरांचा वाढदिवस आणि त्यानिमित्त ही भव्य दिव्य 2 दिवसीय स्पर्धा ईशान चषक 2024 या हंगामामध्ये आपल्या संघाची तयारी कशी राहिली आणि या स्पर्धेकडे कसं पाहता? संघाची तयारी तशी चांगली व्यवस्थित आहे. प्रॅक्टिसमध्ये वगैरे फिल्डिंगमध्ये वगैरे चांगले खेळाडू आहेत आमचे. तरी जेवढा प्रयत्न करेल तेवढा आम्ही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहे. यस जास्त काय नाही विचारणार, एकच प्रश्न विचारेन. फलंदाजी करायची आहे, कितपत मजल माराल आणि ईशान चषक 2024 या स्पर्धेकडे कसं पाहता? प्लस 35+ करेन आम्ही आणि नियोजन तर एकदम मस्त. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील. धन्यवाद. यस मैदानावर आपण पाहू शकता ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाझोली टीम अगदी लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये, परंतु खरं आभार व्यक्त करावे लागतील ज्यांच्या माध्यमातून खरं तर यांना सन्माननीय रामचंद्र शामराव सुतार यांच्या माध्यमातून ही पूर्ण एंट्री दिलेली आहे. खरं तर गावाकडे असताना शेती करणारं हे व्यक्तिमत्व, परंतु क्रिकेट जगलं पाहिजे आणि आमच्या सगळे जे मुलं आहेत ज्यांना क्रिकेटचं वेड आहे त्यांचं ते क्रिकेट आपल्या गावातील जिवंत राहिलं पाहिजे. याच एका चांगल्या उद्देशानं सन्माननीय रामचंद्रजी शामराव सुतार साहेब यांच्या माध्यमातून ही एंट्री देण्यात आलेली आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाझोली टीमला. आणि वाझोली टीमने देखील आपल्या गावाचं नाव अटकेपार झेंडा रोवावा या नवी मुंबईच्या कुरुक्षेत्रावर हीच भावना आमचे आदरणीय शामराव सुतार साहेब यांच्या रामचंद्र शामराव सुतार साहेब यांचं त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही एंट्री देण्यात आलेली आहे वाझोली टीमला. खरं तर गावाकडे शेती केली जाते, उद्योग व्यवसायामध्ये देखील हे व्यक्तिमत्व आपलं स्वतःचं एक वेगळी छाप सोडलेली आहे आणि क्रिकेट आपल्या गावातील खेळाडूंचं जगवलं पाहिजे या उद्देशानं खरं तर या संघाला पुरस्कृत त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. ते आदरणीय रामचंद्र शामराव सुतार साहेब यांचं या ठिकाणी नक्कीच आभार आम्ही व्यक्त करतोय आणि वाझोली टीमला देखील भरपूर सारे शुभेच्छा या मॅचमध्ये आम्ही या ठिकाणी देतोय. धन्यवाद. चला 17चं टार्गेट आहे. संजयजी देसाई साहेब यांच्याकडून आला इशारा. चला लेट्स प्ले द क्रिकेट. शिवछावा सनपूर टीमला करायच्या 17 धावा. पहिलाच बॉल या ठिकाणी लेग स्टिकला जाणारा पंचांचा इशारा आलाय. संजयजी देसाई साहेब रखरखत्या उन्हामध्ये कशाची पर्वा करायची नाही, परंतु या पाटण तालुक्याला आपलं योगदान नेहमीच आपल्याला द्यायचंय. ऊन असो पाऊस असो काही परिस्थिती असो, परंतु पाटण तालुक्याच्या सोबत आम्हाला अगदी शिवा जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला उभं राहायचंय. हीच भूमिका संजयजी देसाई साहेब आणि नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय. या ठिकाणी बॅकफुटला गेलेत, बॅकफुटला जाऊन बॉल कव्हर पॉइंटला फेकून दिले. 1 बाउन्स बॉल सीमारेषा पार. पंचांचा इशारा आलाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. हा नॉन स्ट्रायकरला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. बनपुरी टीमचे कर्णधार राहुल पाटील मास्टर माइंड खेळाडू आहेत. बनपुरी टीम या पाटण तालुक्यामध्ये स्वतःच एक वेगळी छाप या बनपुरी टीमने टाकलेली आहे. त्यांचे मास्टर माइंड
कॅप्टन कुल, राहुल पाटील नॉन स्ट्रायकरला पंचांच्या भूमिकेमध्ये. हे सगळे पाटण तालुक्याची खरं तर शिलेदार आहेत, ज्यांनी पाटण तालुका फक्त जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा जेव्हा गरज लागली पाटण तालुक्याला तेव्हा तेव्हा हे सगळी मंडळी शिवा जाधव यांच्या मागे खंबीर उभी राहिलेले, त्यांचं योगदान महत्वपूर्ण आहे. चौकार आलाय, त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र बॅट अँड पॅडच्या मधीतून बॉल जातोय, यस्सी रक्षकाकडे जातोय हा बॉल. तोपर्यंत आपण पाहतोय निर्धाव बॉल. चौकारानंतर चांगलं कमबॅक, 17 धावांचा देखील, परंतु छोटंसं टार्गेट आहे ते डिफेंड करण्यासाठी मनगडात ताकद ठेवून आणि विश्वास घेऊन मैदानामध्ये उतरलाय संघ. ज्या संघाला खरं तर रामचंद्र शामराव सुतार साहेब यांनी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. खोलवर टप्प्यावरचा बॉल, खूप चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याला खोदून काढलंय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक बॉलवर आलाय, तोपर्यंत एक सिंगल फक्त प्राप्त झाली. या सिंगल नंतर स्कोर कार्डवर लागल्या धावा 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. आशिष स्वतः संघाचा मास्टरमाइंड आपण पाहतोय, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं आणि सुरेख षटक हाताळलं होतं आणि त्याने चौकार देखील ठोकलाय आणि त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं तब्बल धावा 5 आणि संघाच्या धावा आतापर्यंत पाहतोय 6. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे, परंतु तो फक्त बघतच राहील कारण बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करणारा हा हाय अँड हँडसम सुपर से ऊपर षटकार. ओमकारने आता वेगळे रंग दाखवायला सुरुवात केली. आता फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. याच दरम्यान बॉलला उचलून फेकून दिलंय, परंतु तिथे कोणत्याही प्रकारचे क्षेत्ररक्षक नाही हे देखील पाहिलंय त्याने आणि बॉलला फेकून दिलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. चौकार. चौकार ना 16 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण एका धावेची स्कोर इज लेवल आणि 1 धावेची गरज. गोलंदाज विशाल तयार. ओमकारसाठी शेवटच्या बॉलवर पहिल्याच या ओव्हरमध्ये सामना फिनिश करायचा होता, फक्त टर्न केलाय, फिंगर रोल्स केलेत आणि त्यानंतर एक सिंगल धाव आणि पहिल्या षटकामध्ये हा सामना फिनिश केलाय. धन्यवाद वाजोली टीम, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली टीम, खूप चांगला खेळ आपण देखील दाखवलात. मला वाटतं दुसरी एंट्री आहे, बराचसा अनुभव अजून घ्यायचा आहे वाजोली टीमला कारण सराव फार महत्वाचा असतो, परंतु शिवछावा सनपूर टीम अप्रतिम खेळ या ठिकाणी त्यांनी देखील दाखवलाय, ज्याच्यामध्ये आशिषने चांगली स्टार्टअप करून दिली आणि त्याला वेल फिनिश ओमकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलाय आणि या ठिकाणी शिवछावा सनपूर टीम या ठिकाणी विजय झाले. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचा देखील हार्दिक आभार.